नमस्कार, मी मनोज गिरी. सध्या डोंबिवली शहरात ठिकठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे आणि याच अरुंद रस्त्यावर, काम चालू असलेल्या रस्त्यावर डोंबिवली वाहतूक शाखेच्या दुर्लक्षपणामुळे किंवा वाहतूक शाखेमधील काही कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आपणास ठिकठिकाणी अवजड वाहन, रेडी मिक्सच्या गाड्या, खाजगी बसेस, लक्झरी बसेस यांचा सुळसुळाट संपूर्ण शहरात दिसत आहे. याबाबत जवळपास महिन्याभरापासून संबंधित खात्याला सोशल मीडियाद्वारे माहिती देऊन, मेल करून, आपले सरकार पोर्टलवर माहिती देऊन सुद्धा संबंधित खात्यातर्फे दखल घेतली जात नाही. एक रिक्षावाल्याने जर चौथी सीट बसवली तर त्याला हजारो रुपये फाईन मारणारे वाहतूक शाखेचे काही अधिकारी कर्मचारी या खाजगी बसेसमध्ये अक्षरशः शेळी मेंढ्यासारखे कोंबून लोकांना भरलं जातं. त्यांच्यावर कारवाई करत नाही. या बसेसपैकी काही बसेसला अधिकृत नंबर प्लेट सुद्धा नाही, काही बसेसची पासिंग नाही, काही बसेसची PUC नाही, काही बसेसचे फिटनेस सर्टिफिकेट नाही. तरी सुद्धा डोंबिवली वाहतूक शाखेच्या काही कर्मचाऱ्यांमुळे यांच्याकडून होत असलेल्या या खाजगी बसेसवर, या लक्झरी बसेसवर, या अवजड वाहनांवर विशेष कृपादृष्टीमुळे यांच्यावर कारवाई केली जात नाही. कदाचित डोंबिवलीचे वाहतूक कर्मचारी फक्त आणि फक्त रिक्षा आणि दुचाकीसाठीच आहेत. आपण कुठेही बघू शकता, 4 रस्ता बोला, पारसमणी चौक बोला, फडके रोड बोला, कुठेही बोला, सर्वेश हॉलच्या इथे आपल्याला फक्त TW वाले म्हणजे ट्रॅफिक वार्डन दिसणार. वाहतूक कर्मचारी सदर ठिकाणी दिसत नाही. जर डोंबिवली शहरात फक्त ट्रॅफिक वार्डन ट्रॅफिक कव्हर करत असतील तर ट्रॅफिक कर्मचाऱ्यांची गरज काय? नागरिकांनी याबाबत आपल्या परीने तक्रार करावी. डोंबिवली पूर्व रामनगर येथे वाहतूक शाखेची चौकी आहे, त्या चौकीमध्ये त्यांचे निवेदन देण्याची कृपा करावी. आणि खास करून मी रिक्षावाले बांधवांना सांगू इच्छितो, त्यांनी या विषयावर आवाज करावं, कारण की कुठेतरी तुमचं नुकसान होत आहे या खाजगी बसेसमुळे. माझी एकच इच्छा आहे की कृपया नागरिकांनी जागरूक व्हावं, त्यांचं काय हक्क आहे ते नागरिकांनी ओळखून घ्यावं. आणि जिथे कुठे चूक असेल, तिथे काही शक्य नसेल तर फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ काढावी किंवा व्हिडिओ काढून संबंधित खात्याला पाठवण्याची कृपा करावी.